गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स. मित्रांनो, आपल्या लहान मुलांना इंग्रजी येणं थोडं कठीण वाटते, परंतु तुम्ही जर हा व्हिडिओ दाखवला तर त्या मुलांना इंग्रजी वाचन येणं 100% सोपं होणार आहे. इथे पहा, माझं टायटलच आहे बघा, लहान मुलांना हा व्हिडिओ दाखवा, ते 100% इंग्रजी वाचतील. म्हणजे काय होणार बरं? मग त्यासाठी हाऊ टू ट्राय सर इट. मी असा कोणता प्रयत्न करू की त्यामुळे माझे विद्यार्थी इंग्रजी वाचतील. मला वाटतं की माझे विद्यार्थी सर्वांनी इंग्रजी वाचावं. 100% मुलांनी इंग्रजी वाचलंच पाहिजे. मग त्यासाठी पहिल्याला आपल्याला काय पाहिजे? इंग्रजी करत असताना मित्रांनो आपल्याला रिडिंग. आता इंग्रजी येणं, मला इंग्रजी आवडते ना, पण त्यासाठी आपल्याला कसं अगोदर पाहिजे रिडिंग. डायरेक्टली लेखन नाही करायचं. तर लहान मुलं काय करतात की लहान मुलं घरी गेलं पुस्तक काढतात आणि अक्षर धडा लिहायला सोडतात, वाचत नाही. मी म्हणलं बाळांनो, दररोज एक पान लेखन इंग्लिशचं आणि एक पान मराठीचं लिहा. ते लिहितात, परंतु विदाउट रिडिंग, ओनली रायटिंग. असं नाही करायचं. आता पालकांना माझी नम्र विनंती आहे की आपला विद्यार्थी, तुमचा समजा विद्यार्थी असो, मुलगा असो मुलगी असो, ते घरी अभ्यास करत असताना फक्त लिहितो का याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता पहा, फर्स्ट ऑफ ऑल यू अंडरस्टँड रिडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाहिजे रिडिंग, READING. हे रिडिंग करणं फार मोठं आहे. आपल्याला एखादा धडा आहे ना, तो धडा आपल्याला वाचन करून लिहायचा असतो. मुलं काय करतात, नुसतं बघतात आणि त्याचं पाहून देशाल तसे, जसं आपण एखादी आकृती काढतो असं कोणता शब्द काय लिहिलो समजत नाही आणि ते फक्त लेखन करतात. लेखन महत्वाचं नाही, तर अगोदर आपलं वाचन करून समजून लेखन करणं हे फार मोठं आहे. आता बरं, हे करत असताना मित्रांनो दुसरा मुद्दा काय पाहिजे आपल्याला की व्हर्ब्स. आता हे व्हर्ब म्हणजे काय? व्हर्ब्स, VERBS. व्हर्ब्स म्हणजे काय? तर व्हर्ब्स म्हणजे इथं क्रियापद. आता पहा, क्रिया म्हणजे काय? एखादी क्रिया असते ना, आपण ती क्रियापद कोणती? आपण ती खाण्याची क्रिया आहे, बरोबर आहे? मग त्याला आपण क्रियापद म्हणतो. त्यामध्ये रेग्युलर व्हर्ब आणि पहा त्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे रेग्युलर, इथे लक्ष द्या. पहा, रेग्युलर व्हर्ब्स आणि दुसरा आहे इरेग्युलर. पहा, रेग्युलर व्हर्ब आणि इरेग्युलर व्हर्ब म्हणजे काय, तर हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ते आपल्याला पाठ करायचे आहेत. आता सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला की मित्रांनो, रिडिंग करत असताना आपल्याला व्हर्ब म्हणजे क्रियापद पाठ पाहिजेत. मग तो समजा उदाहरण सांगतो तुम्हाला. आता रेग्युलर कोणते असतात समजा, फक्त रेग्युलर व्हर्ब साठी एक महत्व आहे. मी ट्रिक्स तुम्हाला सांगतो. रेग्युलर व्हर्बच्या समोर फक्त आपल्याला ईडी लावायचा. समजा जसं उदाहरण सांगतो तुम्हाला, प्ले. पहा, प्ले म्हणजे खेळणे आणि त्याला काय होईल? प्लेड, PLAYD, प्लेड. असं. अजून दुसरे सांग मला एखादं उदाहरण. वर्क. पहा, WRK, वर्क. पुढचं सांग अजून. कॉल, CALL, कॉल्ड. हे आहे तर रेग्युलर व्हर्ब. अजून एखादं सांग मला. नाही, असे आपल्याला हे रेग्युलर, आपल्याला ज्या क्रियापदाच्या समोर फक्त ईडी लावल्यानंतर ते आपलं हे आहे रेग्युलर व्हर्ब. प्लेड. आणि इरेग्युलर म्हणजे काय? आता हा फार विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे. इरेग्युलर म्हणजे अनियमित. हे नियमित आहेत आणि इरेग्युलर म्हणजे अनियमित. आता हे अनियमित व्हर्ब आपल्याला पाठ करावेच लागतात. हे तुम्ही जर पाठ नाही केलं तर तुमची इंग्रजी परफेक्ट होणार नाही. डू यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश अँड परफेक्टली? बरोबर आहे. तुम्हाला वाटतं ना मला पण इंग्रजी मित्रांनो, पण ती कशी पाहिजे? चुकीची नाही बोलायचं. चुकीचं बोललं तर आपली इंग्लिश बोल काय फायदा? डोंट फेअर इंग्लिश गुरुज हिअर. टेल मी, कमेंट मी अँड आय विल रेडी टू आन्सर टू युअर आन्सर. बघा, आता इरेग्युलर म्हणजे काय? अनियमित वर्ब कोणते आहेत आणि ते आपल्याला पाठ करायचे आहेत. आता उदाहरण सांगतो, ईट. आता ईटच्या पुढे काय? इटेड? नो, ईट, एट. आता ईट म्हणजे खाण्याची क्रिया आहे. आपल्याला हे क्रियापदे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ अशा 3 प्रकारामध्ये हे आहे वर्तमान काळ. ईट म्हणजे खाणे. आता एट म्हणजे एखादं वाक्य आपण जर मला म्हणायचं की आय एट मँगो.
आय एट मँगो म्हणजे काय, मी आंबा खाल्ला. तर त्या ठिकाणी आपलं इट मध्ये काय, आय इट मँगो नाही. समजा एखाद्या म्हणलं बाळा तू एक वाक्य मला सांग, मी आंबा खाल्ला होता, तर काय होईल, आय इट, खाल्ला ना, होऊन गेली क्रिया. आता इथं मग आपण काय लिहिणार, इट एट. आणि तिसरा फॉर्म म्हणजे एटन, EATEN. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण इट एट इटन असं समजलेलं आहे तुम्हाला. म्हणजे हे पण आपल्याला क्रियापदाचे 3 फॉर्म लक्षात आले. आता पुढचं घेऊ आपण. पुढचं सांगा क्रियापद गो. गो, आता गो म्हणजे काय जाणे, नंबर 2 ला गो. आता गो म्हणजे काय मित्रांनो, जाणे. आणि गेला म्हणजे वेंट. गो वेंट गॉन. पहा, गो वेंट आणि गॉन. हे आपल्याला क्रियापदाचे रूप आपल्याला पाठ करायचे आहेत. हे तुम्ही पाठ केले तर 100% तुमचं इंग्रजीचे एकही वाक्य चुकणार नाही. पुढचं सांग, गो झालं. टेक. टेक म्हणजे काय, घेणे. टेक, टूक, टेकन. हे आपल्याला पाठ करायचे. प्रथम म्हणजे पहिलं रूप, दुसरं आणि तिसरं. पुढचं सांग, गिव. गिव म्हणजे देणे. गिव, गेव आणि गिव्हन. गिव, गेव, गिव्हन. मात्र डू. डू, डीड, डू, डीड, डन. आणि अशा याच्यामधून मित्रांनो, असे हे क्रियापद आहेत ना, या क्रियापदांचा वापर करून आपल्याला वाक्य तयार करायचं. म्हणजे काय, मग पुढे काय येईल, सेंटेन्स. याचा वापर करून आपल्याला काय करायचं, सेंटेन्स. आता सेंटेन्स म्हणजे वाक्य. पण हे करत असताना मित्रांनो, आपण ज्या काळामधलं वाक्य बनवतो का नाही, भूतकाळ आहे का, भविष्य काळ आहे का, वर्तमान काळ आहे. आय एम रायटिंग म्हणजे काय, मी लिहित आहे का नाही. आता मी लिहिले होते, भूतकाळ झालं. मी लिहिणार आहे. मी उद्या मुंबईला जाणार आहे, भविष्य काळ झालं. मी मुंबईला गेलो होतो, का नाही. मी मुंबईला जात आहे. म्हणजे या अशा प्रकारे मित्रांनो वाक्य, छोटी छोटी वाक्य करायचे आहेत. आता सर्व समजा एक सांगतो, आय सॉ अ टायगर. आता या वाक्यामध्ये काय येईल सांग बरं, हुशार मुलांना कळलं असेल. आय सॉ म्हणजे पाहिला, ठीक आहे नाही. मी वाघ पाहिला होता, असं आपल्याला. वाघ म्हणजे स्व म्हणजे की पाहिला, आणि सी म्हणजे पाहण. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला छोटी छोटी वाक्य घेऊन तुम्हाला या घरी प्रॅक्टिस करायची आहे. आणि ते वाक्य योग्य काळामधले असले पाहिजे. आणि तिथं क्रियापदाचा कोणता फॉर्म आहे, हे कोणता फॉर्म लावायचा, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो, शेअरिंग इज केअरिंग महत्वाचं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.